जय हिंद एव्हरीवन। आज आपण संविधानाच्या आर्टिकल्स नंबर 19 सर बोलतोय। आणबान शान जसा तिरंगा आपला आहे तसंच आपले प्राण आपला संविधान आहे, आपले कॉन्स्टिट्यूशन आहे। आणि या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आज आपण खूप महत्त्वाच्या आर्टिकल्स बद्दल बोलतोय। ॲक्च्युअली हे मोठं आहे, इलॅबरेट करायला आपल्याला बराचसा वेळ जाईल, परंतु त्याच्यामुळे आपण यामध्ये एक घेण्याचा प्रयत्न करूया की जसं की याच्यामध्ये 6 अधिकार, फंडामेंटल राइट्स, मूलभूत अधिकार कॉन्स्टिट्यूशननी भारतीय नागरिकांना दिलेले आहे। त्यापैकी पहिला जो अधिकार आहे हा स्पीच स्वातंत्र्य म्हणजे भाषण स्वातंत्र्य, ज्याला आपण मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं सुद्धा म्हणू। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे माणसाला खूप महत्त्वाचं आहे। भारताच्या इतिहासामध्ये सामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं। राजे महाराजांचा काळ होता, त्याच्यामध्ये कोणी बोलायचं, सामान्य माणसांनी बोलायचं की नाही बोलायचं ते ठरवायचे। भारताची राज्यघटना आली आणि बोलण्याचा अधिकार आपल्याला मिळाला। एक उदाहरणच द्यायचं झालं तर आपण हा अधिकार किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला दिसेल। जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला 13 एप्रिल 1919ला, तर आपल्या भारतीय लोकांची काही चूक नव्हती, फक्त एकत्र ते जमून जो काळा कायदा होता त्याचा निषेध करण्यासाठी लहान मुलांसह मोठी माणसं, म्हातारी माणसं सगळी या जालियनवाला बाग मध्ये जमलेली होती। आणि तिकडून जनरल डायर आला आणि त्याने गोळ्या झाडल्या, त्याचं ॲम्युनेशन संपलं, त्याच्या गोळ्या संपल्या, तेव्हा त्याने थांबवलं। आणि ज्यावेळेला त्याच्यावर इन्क्वायरी कमिशन बसवलं तर तो असा म्हटला की माझ्याकडचा दारूगोळा संपलेला होता, माझ्याकडचं ॲम्युनेशन संपलं होतं, म्हणून मी हा गोळीबार थांबवला किंवा थांबवावा लागला, असा उर्मटपणे हा बोललेला होता। म्हणजे हे स्वातंत्र्य किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। म्हणजे एका छोट्याशा कारणासाठी त्याने डायरेक्ट आपल्यावर गोळीबार केलेला होता। म्हणजे आज आपण आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशननुसार आपला भारत देश चालतो, त्याच्यामध्ये सामान्य माणसाला किती अधिकार आहे की जो रेडिओवर भाषण देऊ शकतो, तो पेपरमध्ये लिहू शकतो, तो स्वतःचं काही लिखाण करू शकतो, तो अभिव्यक्ती करू शकतो, तो विचार स्वातंत्र्य त्याचा महत्त्वाचं हा एक ज्याला की म्हणतो अधिकार आपण आहे तो घेऊ शकतो आर्टिकल्स नंबर 19 मधलं सबसेक्शन नंबर 1 नुसार। थँक्यू व्हेरी मच।